Students, we are looking about our chapter number 7, Introduction to Microbiology. In previous chapter, we have seen about applied microbiology, industrial microbiology and industrial microbiology main features. Then we have studied about dairy products. मी तुम्हाला काही प्रश्नाची उत्तर द्यायला सांगितली होती. डिफाइन अप्लाइड बायोलॉजी, डिफाइन इंडस्ट्रियल बायोलॉजी, dairy products, making process making yogurt process, yogurt making process इत्यादी बाबी तुम्हाला सांगितल्या होत्या, त्या पुऱ्या करायच्या आहेत. आणि आता आपण होतो एका मुद्द्यामध्ये चीज प्रोडक्शन. हेही झालेलं आहे चीज प्रोडक्शन. वी आर ऑन पेज नंबर 78. These are the topics which are what do you say, rejected. Someone, do you know, pick in history like this. Now we are on 79 page number. Probiotics. 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 These are also milk products but contain active bacteria. Example, Lactobacillus, Acidophilus, Lactobacillus, cease. We feed on bacterium by feed on etc. म्हणजे जास्त उपकारक उपयोगी सूक्ष्मजीवांचा वापर करून काही पदार्थ लॉंग टाइम प्रिझर्व केले जातात. अँड वी कॉल्ड इट प्रोबायोटिक्स. These microbes maintain the balance of intestinal microorganisms, that is, increase the population of microbes, helping the digestion and decrease the population of harmful microbes. For example, Clostridium. तर हे मायक्रोब्स काय करतात की क्लॉस्ट्रिडियम सारखे सूक्ष्मजीव उत्पत्ती होऊ देत नाहीत. प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स लाइक योगर्ट, केफिर, then pickle of cabbage, dark coconut, miso soup, pickles, oils, corn, syrup, artificial sweeteners, microalgae, that is seafood like spirulina, chlorella, blue-green algae etc. म्हणजे बायो प्रोडक्ट्स कुठले आहेत प्रोबायोटिकचे, तर ते इथं आता सांगितलेले. गो ऑन पेज नंबर 79. 19 पानावर जाऊन तुम्हाला ते वाचता येईल आणि याच्याविषयी प्रश्नही विचारला जातो. राईट ऑन प्रोबायोटिक्स. Question will be asked, write short note on. Write short note on. Probiotic. Probiotic. Or what do you mean by probiotics? What are probiotics? असाही प्रश्न विचारला जातो. प्रोबायोटिक्स काय आहे, तर तुम्हाला जो उत्तर 79 पेज नंबर 79 वर मिळेल. Why the probiotics have developed much importance in recent days? These products form the colonies of useful microbes in elementary canal and control other microbes and their metabolic activities, improve resistance and lower the ill effects of harmful substances formed during metabolic activities. Useful microbes became inactive due to antibiotics. Probiotics make them active again. Probiotic का महत्वाचा आहे? Why these are useful for daily use?
प्रोबायोटिक दैनंदिन वापरामध्ये का महत्वाचं आहे याचं कारणशास्त्रीय विचारलं जातं. तुम्हाला निश्चितच याच्यावर एक्सरसाइज मध्ये तुम्हाला विचारलं जाईल. इथं या पॅराग्राफमध्ये सेकंड पॅराग्राफमध्ये तुम्हाला व्हाय इट इज युजफुल, व्हाय प्रोबायोटिक इज युजफुल, व्हाय प्रोबायोटिक इज युजफुल. तर हे शास्त्रीय कारण सुद्धा परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. प्रोबायोटिक युजफुल काय आहे, कशासाठी उपयुक्त आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. These products form the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities, improve resistance and lower ill effects. कमी आजारी पडणे, रेजिस्टिव्हिटी वाढवणे, प्रतिकारक क्षमता वाढवणे, शरीराची आतड्याची आंतरिक कार्यक्षमता वाढवणे, या ज्या गोष्टी आहेत त्या या गोष्टी इथं प्रोबायोटिक केल्या जातात. In earlier class you had prepared the solution of dry yeast for absorption of yeast. Bread. Next product, bread. How bread is formed? असा एक प्रश्न विचारतात. How bread is formed? How bread is formed? How bread is formed असा प्रश्न विचारला जातो. तर हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे, हे डेअरी प्रॉडक्ट्स मध्ये पडतो. तर त्याचं उत्तर तुम्हाला पेज नंबर 79 वर मिळेल. डिफरंट टाइप ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम फ्लोर ऑफ सिरियल्स. वेगवेगळ्या धान्यांच्या पिठापासून वेगवेगळे ब्रेड्स बनवले जातात. डव इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट. जे कणिक तयार केली जाते पिठाची त्याच्यामध्ये बेकर्स ईस्ट मिसळलं जातं. सॅक्रोमायसिस सेरेविसी. वॉटर, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल. पाणी आणि मीठ आणि इतर काही आवश्यक मटेरियल या पिठामध्ये मिसळलं जातं. ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट बाय ईस्ट घातल्यामुळे कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन होतं. साखरेचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल इथेनॉल मध्ये होतं. डव राईज अप ड्यू टू कार्बन डायऑक्साईड आणि कणिक फुगते. राईज टू इट डव दॅट इज DOUGH कणिक. राईज अप ड्यू टू CO2 आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असण्याच्या प्रयत्नामुळे कणिक फुगते आणि पाव तयार होतो आणि तो पाव स्पॉन्जी असतो. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न आहे हाऊ ब्रेड इज फॉर्म्ड तो इथं आहे. Compressed yeast is used in commercial bakery industry. It is available in dry granular form of domestic use. Yeast produced for commercial use contains various useful contents like carbohydrates, fat, protein, various vitamins and minerals. Due to this, bread and other products produced with the help of yeast become nutritive आणि म्हणून ब्रेड खाण्यासाठी पोषक, चवदार, जाळीदार असतो, चवदार लागतो. त्याच्यात असणारे जे न्यूट्रिशियस प्रॉडक्ट्स आहेत ते तयार होतात. त्याच्यामुळे इट इज न्यूट्रिशियस. Ingredients like vinegar, soya sauce and monosodium glutamate that are used in presently popular Chinese food are produced by microbial fermentation. सूक्ष्मजैविक किण्वन प्रक्रियेने आणखी काही पदार्थ बनवले जातात. ते इथं त्याची नावं आहेत. मोनोसोडियम ग्लुटामेट, विनेगर, सोया सॉस इटीची. तर हे वाचा, लिहून काढा. प्रश्नाचं स्वरूप काय आहे बघा आणि त्या अनुषंगाने प्रश्नाचे उत्तर द्या. त्यानंतर विनेगर प्रोडक्शन. प्रोबायोटिक नंतर ब्रेड, देन नेक्स्ट vinegar production. Vinegar is used in each country of the world to impart sauce, taste, food materials
and for preservation pickle, sauce, ketchup, chutneys, etc. तर हे व्हिनेगर बाजारामध्ये मिळतं, मार्केटमध्ये मिळतं आणि पदार्थाची आम्लता वाढवायला याचा उपयोग करतात. मग चटणी, जाम, वेगवेगळी लोणची त्याच्यामध्ये हे व्हिनेगर मिसळलं जातं. केमिकली व्हिनेगर इज 4% ॲसिटिक ॲसिड CH3. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4% ॲसिटिक ॲसिडचे सोल्युशन असतं. दॅट इज 4% ऑफ ॲसिटिक ॲसिड इज प्रेझेंट इन व्हिनेगर. Ethanol, an alcohol, is obtained by fermentation of carbon compounds like fruit juices, maple syrup, sugar, molasses, starch of the roots with the help of yeast, Saccharomyces cerevisiae. इथेनॉल किंवा अल्कोहोल, मद्य, दारू ज्याला आपण म्हणतो, यासारखे पदार्थ सुद्धा काही कार्बन कंपाऊंड्स पासून बनवले जातात, त्यांच्या रसापासून बनवले जातात, फळांच्या रसापासून बनवले जातात किंवा साखरेच्या ऊसाच्या बळीपासून बनवले जातात, स्टार्चपासून बनवले जातात. त्यावेळी तिथं सायक्रोमायसिस सेरेविसी हे मायक्रो मिसळलं जातं. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ ॲसिटिक ॲसिड CH3COOH. इट इज कॉल्ड इन अदर वर्ड इथेनॉइक ॲसिड. हे तुम्हाला माहितीच आहे. नाउ ऑन पेज नंबर 80, मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक Acetobacter and Glucanobacter is mixed with ethanol for its microbial degradation. Acetic acid and other byproducts are obtained through it. Acetic acid is separated from mixture by a rare fraction. Acetic acid is bleached with the help of potassium ferrocyanide. Then it is pasteurized. Finally, very small quantity of sulfur dioxide gas is mixed to produce vinegar. How vinegar is produced? How vinegar is produced? How vinegar is produced? हा एक प्रश्न आहे. And the answer of this question is on page number 80. Answer is on page number 80. पेज नंबर 81. पेज नंबर 81 वरचाच पहिला पॅराग्राफ त्याचा आहे व्हिनेगर कसं तयार केलं जातं. सोया सॉस इज प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ व्हीट और राईस अँड सोयाबीन विथ द हेल्प ऑफ फंगस एस्पराजिलस. सोया सॉस कसं तयार करतात तर तेही आहे प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन, किण्वन प्रक्रियेने तेही तयार केलं जातं. पिठाचं मिश्रण सोयाबीनच्या राईस अँड सोयाबीन, भात आणि सोयाबीन यांच्या मिश्रणातून सोया सॉस तयार होतो विथ द हेल्प ऑफ फंगस. त्याच्यामध्ये बुरशी मिसळतात हे लक्षात घ्या. ॲस्पेरिजिलस ओरिन्सी, ॲस्पेरिजिलस ओरायझी. तर हे स्पेशल नाव आहे आणि त्याला अंडरलाईन करा. ते कशासाठी आणि कुठे वापरतात, कशासाठी वापरतात ते स्पेशली लिहून काढा. पुढे एक चॅप्टर आहे, एक तक्ता आहे, फ्रूट मायक्रोब्यूज रोड ऑफ मायक्रोब नेम ऑफ बेवरेजेस. म्हणजे ह्याच्यापासून कुठली पेय तयार केली जातात, कुठल्या फळापासून कोणती पेय तयार केली जातात, कोणते मायक्रोब वापरतात आणि त्या मायक्रोबचा रोल काय, भूमिका काय आहे ते इथं आहे 5 नंबर 80 वर. तेही बघा. तर ते अभ्यासासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे मायक्रोबायल एन्झाईम्स, सूक्ष्म जैविक विकरे, हे आपण पुढच्या तासात बघूया. गम म्हणजे काय हे पुढच्या तासात बघूया. काही महत्त्वाच्या बाबी, सांगितलेल्या बाबी ओव्हरलुक करा. ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवा. सांगितलेल्या पानावरती जा आणि ते लिहून काढा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या वर्गात. तोपर्यंत धन्यवाद.